हिमालयातून नाशिकपर्यंत राजमाची वाटचाल. येवला तालुक्यात नवे पीक यशस्वी. येवल्याच्या मातीत फुलला राजमा. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यांसारख्या थंड हवामानाच्या राज्यांमध्ये प्रामुख्याने घेतले जाणारे राजमाचे पीक आता महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातही यशस्वीपणे घेतले जात आहे. येवला तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला असून या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून थंड हवामानातील पिकेही योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने उष्ण व कोरड्या भागात यशस्वी करता येतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मी नारायण तावबा शिंदे, आडगाव चोथवा, तालुका येवला, जिल्हा नाशिक. मी कांदा उत्पादक शेतकरी होतो, पण कांद्याचे शाश्वत बाजार नसल्यामुळे मग आमचे मित्र मार्गदर्शक कुळधर साहेब यांनी नवीन पिकाची लागवड करता का असं विचारल्यानंतर मग मी 1 एकर राजमा केला. त्यानंतर राजमाला 130 रुपये किलो, एकंदरीत 4,000 रुपयाचं बियाणं लागलं 1 एकरामध्ये. आणि खर्च पाहता गेला तर खत व्यवस्थापन 3,500 रुपये खर्च आणि औषध व्यवस्थापन 3,000 रुपये खर्च, एकंदरीत असा 11,000 रुपये खर्च आला. आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर बघितलं तर 15 ते 18 क्विंटलपर्यंत हा राजमा पीक जाईल. आत्ताचे लावी बाजारभाव 8,500 रुपये आहे. आणि त्यांनी बियाणं बी दिलं आणि बियाणं परत हा माल घेण्याची बी त्यांच्याकडं ग्वाही आहे, म्हणजे ते माल परत उचलणार बी असं. त्यामुळे हे पीक एकंदरीत सर्व शेतकऱ्यांनी करावं बा. आणि कांद्यापेक्षा याच्यात उत्पन्न कमी खर्चात जास्त उत्पन्न भेटतं.